मुंबईत नकली साबण जप्त करण्यात आलाय। चांदिवली येथील कंपनीवर अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई करत सुमारे 2 लाखांचा माल जप्त केलाय। साकीनाका येथील एका कारखान्यात हा नकली साबण बनत होता। अगदी हुबेहूब अनेक कंपन्यांच्या साबणांसारखा हा साबण बनवला जात होता। खराब झालेलं मटेरियल खरेदी करून त्यात रंग मिसळून लगदा बनवला जात होता। त्यानंतर हव्या त्या आकारात कापून आणि हव्या त्या कंपनीचा स्टॅम्प त्यावर उमटवला जात होता। त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी पाठवून त्यावर वेस्टर्न चढवून बाजारात त्याची विक्री होत होती। अशी माहिती आम्हाला मिळाली की चांदिवली येथे असा एक कारखाना आहे जे स्क्रॅप डीलरमधून साबणाची नूडल्स जे लागतात आणि वेगवेगळे साबण जे असतात ते स्क्रॅप डीलर जे फेकून देतात मोठे मोठे उत्पादक ते स्क्रॅप विकत घेऊन त्याचे वेगवेगळे साबण तयार करून ते पुन्हा त्या स्क्रॅप डीलरला विकतात। आणि मार्केटमध्ये स्क्रॅपचे जे लेबल असतात रॅपर्स साबणाचे ते रॅपर्स आणि हे कच्चे साबण हे घेऊन त्याला ते वेगळ्या नावाने पॅक करतात। त्या उत्पादकावर आता औषधी व सौंदर्य प्रसाधने कायदा या कायद्याअंतर्गत विदाउट लायसन्स मॅन्युफॅक्चरिंग म्हणून कारवाई घेण्यात येईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।